हॅलो, गुड मॉर्निंग. सर्वांना आवाज येतोय का? स्क्रीन व्यवस्थित दिसते का? तर असं दिसत असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा. आपण सेशन लगेच स्टार्ट करू. ओके. सर्वांनी लवकर जॉईन व्हायचंय जेणेकरून आपल्याला सेशन लवकरात लवकर स्टार्ट करता येईल. वैष्णवी गुड मॉर्निंग. स्क्रीन व्यवस्थित दिसते. ओके, थँक्यू. चला, आपण बघतोय चॅप्टर कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. त्याचे काही पॉइंट्स आपण यापूर्वी स्टडी केलेले आहेत. जो काही कालचा पॉइंट होता यामध्ये आपल्याला व्हेंट्रिकल्स बघायचे होते, म्हणजे ब्रेन मध्ये असणारे कप्पे. ब्रेन मध्ये काही एम्प्टी जागा असतात त्यांना आपण व्हेंट्रिकल्स असं म्हणतो. पहिली दुसरी व्हेंट्रिकल्स आहेत तिला लॅटरल व्हेंट्रिकल्स म्हणायचं. फर्स्ट आणि सेकंड व्हेंट्रिकलला लॅटरल व्हेंट्रिकल्स म्हणायचं, साईडला असणारे कप्पे. ओके. नंतर आहे तिसरी व्हेंट्रिकल. बघा, तिसऱ्या व्हेंट्रिकलला म्हणायचं डायोसिल. ती डायन्सिपेलॉन मुळे बनते. लॅटरल व्हेंट्रिकल्स ज्या आहेत त्या तिसऱ्या व्हेंट्रिकल मध्ये ओपन होतात, त्याला आपण फॉर्मन ऑफ मोनरो असं म्हणतो. नंतर मेडुला ऑब्लॉंगेटा मुळे जी कॅव्हिटी बनते त्याला आपण चौथी व्हेंट्रिकल्स म्हणतो, पॉन्स आणि मेडुला मुळे. तिसरी व्हेंट्रिकल ही चौथ्या व्हेंट्रिकल मध्ये ओपन होते, तर त्या गेटला म्हणायचं डक्टस ॲक्वेडक्ट ऑफ सॅल्वियस, आयटर म्हणायचं. क्लिअर? आता आपण डायग्राम मध्ये बघू. आपण व्हेंट्रिकल्स मध्ये एक लिक्विड असतं त्याला आपण CSF म्हणतो, सेरेब्रल स्पायनल फ्लुइड. आता यामध्ये ही डायग्राम बघा. हे ब्रेनचे दोन कप्पे, राईट आणि लेफ्ट हेमिस्फिअर, सेरेब्रल हेमिस्फिअर. हा पहिला व्हेंट्रिकल, पहिला कप्पा. हा सेकंड व्हेंट्रिकल, दुसरा कप्पा. ओके. मग पहिल्या कप्प्यामधून आता हे पहिला आणि दुसरा कप्पा आहे ना, पहिल्या आणि दुसऱ्या कप्प्यामधून आपण तिसऱ्या कप्प्यात जातोय, बरोबर. मग ज्या गेटने जातो ना त्या गेटला म्हणायचं फॉर्मन ऑफ मोनरो. तिसऱ्या व्हेंट्रिकल मध्ये जातो है ना. कोणत्या गेटने जातो मग आपण? फॉर्मन ऑफ मोनरो या गेटने. आता तुम्हाला इथं समजते बघा, हे तिसरा कप्पा आहे हा चौथा कप्पा आहे. तिसऱ्या कप्प्यातून आपण चौथ्या कप्प्यामध्ये जातोय, म्हणजे तिसऱ्या व्हेंट्रिकल मधून आपण चौथ्या व्हेंट्रिकल मधून जातोय. तिथं एक गेट लागतं, त्या गेटचं नाव काय आहे? ॲक्वेडक्ट ऑफ सॅल्वियस. ओके, क्लिअर? हे मेटासिल आहे. काय आहे? मेटासिल. आणि जो काही आहे तर तिसरं व्हेंट्रिकल त्याला डायोसिल असं म्हणायचं. ओके. तिसऱ्या व्हेंट्रिकलचं नाव काय आहे? डायोसिल असं आहे. ओके. चला, नेक्स्ट आपण पार्ट बघतोय आता, स्पायनल कॉर्ड. ओके. स्पायनल कॉर्ड हा एक महत्वाचा पार्ट आहे. त्याच्या मदतीने आपण त्या ठिकाणी इम्पल्स हे कॅरी आउट करतो. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे दोन महत्वाचे पार्ट आहेत. ब्रेन आपण कंप्लीट केला आतापर्यंत, स्पायनल कॉर्ड बघतोय. स्पायनल कॉर्ड ही सेंट्रल कॅव्हिटी जी असते, हे स्पायनो कॉर्ड, त्याला आपण न्यूरोसिल असं म्हणतो. काय म्हणतो? न्यूरोसिल. ही स्पायनल कॉर्डची जी काही डायग्राम आहे यामध्ये जी काही सेंट्रल कॅव्हिटी असते, आतमध्ये असणारी रिकामी जागा, तर त्या रिकामी जागेला म्हणायचं स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड मध्ये सिलिएटेड नावाचे एपिथेलियल सेल्स असतात, ते CSF ने भरलेलं आहे. CSF म्हणजे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड्स. ओके. डायग्राम बटरफ्लाय शेपची. स्पायनल कॉर्डची डायग्राम कशी आहे? बटरफ्लाय शेपची किंवा H शेपची दिसतंय तुम्हाला डायग्राम मध्ये. H शेपची. जो पांढरा पार्ट असेल त्याला म्हणायचं व्हाईट मॅटर, जो ग्रे कलरचा असेल त्याला म्हणायचं ग्रे मॅटर. 1 2 3 4. ओके. हे व्हाईट मॅटर. याच्यावरती 3 लेअर येतात, मिनिंग्स. ओके. जे कवच असतात त्या कवचला म्हणायचं मिनिंग्स. मग 3 मिनिंगचे नाव आपण पाहिले, ड्युरा मॅटर, आर्कनॉइड मॅटर आणि पाय मॅटर्स है ना. स्पायनल कॉर्डवरच्या कवचला आपण काय म्हणतोय? मिनिंग्स. आपण ऑलरेडी बघितलंय ते. ब्लड वेसल जोडलेले आहे. आता इथं 2 हॉर्न आहे बघा. ओके. किती हॉर्न आहे? 2 हॉर्न. इथं बघा, डॉर्सल हॉर्न आहे, लॅटरल हॉर्न आहे आणि व्हेंट्रल हॉर्न आहे. डॉर्सल पाठीच्या बाजूला, लॅटरल हातांच्या बाजूला आणि नंतर व्हेंट्रल पोटाच्या बाजूला. ओके. म्हणजे हे हॉर्न दिसत आहे तुम्हाला. ओके. या डायग्राम मध्ये हा पार्ट दिसतो डॉर्सल, इथं एक लॅटरल आणि खालच्या बाजूला व्हेंट्रल हॉर्न आहेत. क्लिअर झालं? डायग्राम मध्ये काय काय मग? स्पायनल कॉर्डची डायग्राम काय कोणत्या शेपची? H शेपची. त्याच्यामध्ये दोन कलर आहे, व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर. ओके. नंतर त्यामध्ये हॉर्न आहे. हॉर्नचे म्हणजे 3 जोड्या आहे, म्हणजे टोटल 6 हॉर्न आहे.
मग 3 जोड्यामध्ये डॉर्सल हॉर्न वरच्या बाजूची ही इकडून आणि इकडून हे लॅटरल हॉर्न आणि खाली सगळ्यात लास्टला व्हेंट्रल हॉर्न. आपण या पद्धतीत ते डायग्राम बघतो. ग्रे मॅटर मध्ये कोणाचं प्रमाण जास्त असतं? ग्रे मॅटर मध्ये सायटॉनचं प्रमाण जास्त असतं. कोणाचं? सायटॉन्सचं. ठीक आहे. ग्रे मॅटर मध्ये 6 हॉर्न तयार होतात, 2 डॉर्सल, 2 लॅटरल, 2 व्हेंट्रल हॉर्न. डायग्राम मध्ये बघितल्यासारखं एच शेपचा अपीअरन्स आहे. ग्रे मॅटर डिवाइड होतो 6 कॉलम मध्ये, म्हणजे 6 कॉलम पडतात बघा. मग आपण 6 कॉलम सांगू, 1 2 3 4 5 6. क्लिअर? असे 6 कॉलम पडतात त्या ठिकाणी. नंतर जे 2 कॉलम्स आहे डॉर्सल फनिकुली, त्यामध्ये येतं असेंडिंग ट्रॅक्ट येतो त्या ठिकाणी सेन्सरी इम्पल्स. ओके, पुढं नेक्स्ट पार्ट. स्पायनल कॉर्डचं मेन फंक्शन. स्पायनल कॉर्ड हा रिफ्लेक्स ऍक्शनचा मेन सेंटर आहे. रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे काय? तर एखाद्या वेळेस आपण अचानक जो रिस्पॉन्स देतो त्याला आपण रिफ्लेक्स ऍक्शन असं म्हणतो. ओके. मग आता प्रोव्हाइड पाथवे फॉर कंडक्शन ऑफ सेन्सरी आणि मोटर इम्पल्स, प्रोव्हाइड नर्वस कनेक्शन टू द यामध्ये मेनी पार्ट्स ऑफ द बॉडी. चला, या ठिकाणी पेरिफेरल नर्वस सिस्टम पाहिजे आपल्याला. पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये 2च गोष्टी येतात, एक असतो क्रॅनियल नर्व आणि दुसरा असतो स्पायनल नर्व्स. आता पेरिफेरल नर्व्स मध्ये जे आहेत त्यांचे 3 प्रकार पडतात. सेन्सरी आहेत बघा. कोणते? सेन्सरी. सेन्सरी काय आहेत? तर सेन्स ऑर्गन पासून, कोणापासून? सेन्स ऑर्गन पासून CNS ला मेसेज देतात, ब्रेनला. सेन्स ऑर्गन कोण कोण? म्हणजे समजा स्किन, नोज, ओके, आईज, स्किन आहे, नोज आहे, आईज आहे, हे सेन्सरी ऑर्गन्स ज्यांना सेन्स होतं, समजतं काहीतरी, ते ब्रेनला मेसेज देतात, है ना. सेन्स ऑर्गन पासून जर ब्रेनला मेसेज जात असेल तर त्यांना म्हणायचं सेन्सरी नर्व्स किंवा ॲफरंट नर्व्स. मोटार आहे बघा. आता समजा स्किन ही सेन्सरी आहे, इथं मॉस्किटो जर बाईट जर झाला तर हा ऑर्गन कोणता आहे? हा मोटार ऑर्गन आहे. या हाताला मॉस्किटो चावतोय, मग ब्रेनकडून मेसेज येणार इफेक्टर ऑर्गनला, आणि इफेक्टर ऑर्गन त्या ठिकाणी काय करेल? ऍक्टिव्हिटी करेल, है ना. इथं मॉस्किटो चावला ना, इथून ब्रेनला मेसेज कोण देईल? तर सेन्सरी नर्व्स. ओके. मग इथून मेसेज, ब्रेन मधून मेसेज हा या हँडला येईल आणि हँड त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी करेल, है ना. म्हणजे हा ऑर्गन कोणता झाला? इफेक्टर ऑर्गन झाला. कोणता ऑर्गन झाला? इफेक्टर ऑर्गन. जे नर्व इम्पल्स मेसेज घेऊन जातात इफेक्टर ऑर्गनला CNS कडून, त्यांना म्हणायचं मोटार नर्व्स. मिक्स नर्व्स जे इम्पल्स कंडक्ट करतील, सेन्सरी पण आणि मोटार पण. कोणते? सेन्सरी म्हणून बी काम करतील आणि मोटर म्हणून बी काम करतील, त्यांना म्हणायचं मिक्स नर्व्स. त्यांना काय म्हणायचं? मिक्स नर्व्स. आता या पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये क्रॅनियल नर्व येतं. काय येतं? क्रॅनियल नर्व. क्रॅनियल नर्वच्या 12 जोड्या आहेत. किती जोड्या आहे क्रॅनियल नर्वच्या? 12 जोड्या. क्रॅनियल नर्व कोणाला म्हणायचं? की जे ब्रेन पासून निर्माण होतात. कोणापासून? ब्रेन पासून. अराइज म्हणजे निर्माण होणे. जे नर्व ब्रेन पासून निर्माण होतात त्यांना क्रॅनियल नर्व असं म्हणायचं. ब्रेन जे आहे इन ऑल एमनिऑट्स, रेप्टाइल्स, बर्ड्स आणि मॅमल्स, यांच्यामध्ये टोटली 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स आहे. किती आहे? 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व. त्यांना आपण नंबर दिलेले आहे, रोमन 1 पासून तो रोमन 12 पर्यंत. रोमन 1 टू रोमन 12. किती पासून कितीपर्यंत नंबर दिले? रोमन 1 टू रोमन 12. आता त्यांचे नाव बघा. ऑल फॅक्टरी नाव सिक्वेन्स वाईज बरं का, 1 2 3 4 टू 12 पर्यंत. रोमन 1 आहे ऑल फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलो मोटार, पॅथेटिक, ट्रायजेमिनल, ॲब्ड्युसन्स, फेसियल, ऑडिटरी, ग्लॉसोफॅरेंजियल, वॅगस, ॲक्सेसरी स्पायनल आणि हायपोग्लॉसल्स. आता याची ट्रिक कशी ध्यानात ठेवायची? हे ध्यानात ठेवावं पण लागतं, आपल्याला विचारलं आहे ना. मग असं म्हणायचं ओके, हे ट्रॉक्लिअरचा टी घ्यायचा, उट्टा, ओके, म्हणायचं फॅग, उट्टा फॅग, उट्टा फॅग वाह. काय म्हणायचं? उट्टा फॅग वाह, है ना.
काय काय? ओ ओ ओ टी 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 उटा. ओके. पुढं फॅग, उटा फॅग वाह. ओके, क्लिअर झालं? काय काय? उटा फॅग वाह. टोटल किती झाले? 12. ओके. एक नंबरचा कोणता? ऑल फॅक्टरी. ओके, एक नंबरचा कोणता आहे? ऑल फॅक्टरी. दुसरा ऑप्टिक, नंतरचा ऑक्युलो मोटार, नंतर ट्रॉकियल, ट्रायजेमिनल है ना. कोणता? ट्रायजेमिनल. आता तुम्हाला माहिती आहे ट्रायजेमिनल दातांचं जे काही आहेत दातांशी निगडीत, तर ते ट्रायजेमिनल. ओके. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ए ए ए है ना. मग म्हणायचं आता ए मुळे काय म्हणायचं? ए फॉर ॲब्ड्युसन्स. काय म्हणायचं? ए फॉर ॲब्ड्युसन्स. ॲब्ड्युसन्स. ओके. आता इथं एक लॉजिक एकदा वापरायचं बरं का. काय? अब्दुलने ऑडी, अब्दुलकडे ऑडी असेल. काय म्हणायचं? अब्दुलकडे ऑडी असेल है ना. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला काय आपण म्हणलो? अब्दुल है ना. अब्दुल. नंतर कोण? ऑडी, ऑडिटरी. ओके. असेल, असेलचं काय बघा, हे असे आणि हे शेवटचं ल. ओके. मग काय म्हणू आपण? असेसरी स्पायनल. ओके, समजते? हा. काय ट्रिक आहे? उटा फॅग वाह. काय ट्रिक आहे? उटा फॅग वाह. हे कोणते? क्रॅनियल नर्व्स आहे. ठीक आहे. ऑल फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटार, ट्रॉकियल, ट्रायजेमिनल, ॲब्ड्युसन्स, फॅसियल. ओके. ऑडिटरी, ग्लॉसोफॅरेंजियल, वॅगस, ॲक्सेसरी स्पायनल आणि हायपोग्लॉसल. ठीक आहे. आता 12 नर्व्स आहे, त्यांचे प्रकार आपल्याला ओळखता आले पाहिजे. सेन्सरी कोणते, मोटर कोणते है ना. मग आता काय करायचं? पहिला आणि दुसरा, आता हे नंबर बी ध्यानात घ्या बरं का. 1 आणि 2 सेन्सरी, 1 आणि 2 कोणते? सेन्सरी. नंतर 5, 7, 9 आणि 10 नंबरचा है ना. 5, 7, 9 आणि 10 नंबरचा. इथं तुम्हाला समजते बघा. 5 नंबरचा, 7 नंबरचा, 9 नंबरचा आणि 10 नंबरचा. तर हे 5, 7, 9 आणि 10 नंबरचे जे आहे तर ते मिक्स टाईपचे. कोणत्या टाईपचे? मिक्स टाईपचे. 5, 7, 9 आणि 10. ओके. मग 5, 7, 9 आणि 10 कोणकोणते? तर आपण त्या ठिकाणी सिक्वेन्सनुसार सांगू शकतो. 5 नंबरला कोण येतो? ट्रायजेमिनल. समजलंय? 7 नंबरला कोण येतो? फॅसियल. ओके. 7 नंबरला कोण येतो? फॅसियल. मग 9 नंबरला कोण येतो? तर त्या ठिकाणी आपण सांगतो ग्लॉसोफॅरेंजियल. आणि 10 नंबरला कोणता येतो? वॅगस. ठीक आहे. हे कोणत्या प्रकारचे? मिक्स प्रकारचे आहे ना. मग सांगा रोमन 1 आणि 2 कसे? सेन्सरी. 5, 7, 9, 10 कसे? मिक्स आहे. आणि बाकीचे जे उरतील नंबर्स 12 मधले, मग त्यांना काय म्हणायचं? तर त्यांना आपण म्हणतो कोणत्या प्रकारचे? मोटार टाईपचे. क्लिअर झालं? चला नेक्स्ट बघा. सेन्सरी कोणकोणते? मग आता सांगा बरं, सेन्सरी कोणकोणते नर्व सेन्सरी आहेत? टाईप द्या, कमेंट करा, समजेल मग आपल्याला. टोटल क्रॅनियल नर्व किती? 12. मग सेन्सरी कोणकोणते सांगितलं मी तुम्हाला. नावं सांगा बरं, सेन्सरी कोणकोणते आहेत? दिसतंय तुम्हाला सेन्सरी कोणकोणते? सेन्सरी कोणकोणते आहेत? कमेंट द्या. कमेंट्स आर वेलकम. यस, अक्षयचं म्हणणं आहे सेन्सरी जे आहेत ऑल फॅक्टरी, ऑप्टिक. ओके. ऑल फॅक्टरी म्हणजे ऑडिटरी. क्लिअर झालं? चला, व्हेरी गुड. चला आता आपण नेक्स्ट बघू. आता ऑल फॅक्टरी त्याचं काम काय असतं? स्मेल. ऑप्टिकचं काम काय आहे? व्हिजन, दिसण्याशी रिलेटेड. ऑक्युलोमोटरमुळे आपल्या डोळ्यांचे जे आयबॉल्स आहेत त्यांची मुवमेंट होते है ना. ऑक्युलोमोटरमुळे काय होते? डोळ्याचे जे काही आहेत डोळ्याचे आयबॉल्स त्यांची मुवमेंट होते. पुढं पॅथेटिक आहे बघा. पॅथेटिकचं दुसरं नाव काय आहे? ट्रॉक्युलर रोटेशन ऑफ मुवमेंट अँड आयबॉल्स. साईचं म्हणणं आहे सर ऑल फॅक्टरी म्हणजेच ऑडिटरी. ओके. चला
नेक्स्ट आहे बघा ट्रायजेमिनल. आता हे बघा बरं का, ट्रायजेमिनलला कोणते नर्व्स म्हणायचं, डेंटिस्ट नर्व म्हणायचं. कोणते? डेंटिस्ट. डेंटिस्ट कशाचा अभ्यास करतात? दातांचा. म्हणजे हे सगळं दातांशी रिलेटेड असतील. ओके. सेन्सेशन ऑफ स्किन, टच, टेस्ट, जॉ, मोमेंट. ओके, म्हणजे ट्रायजेमिनल. ओके. ऑप्थॅल्मिक आहे, मॅक्सिलरी आहे, मॅन्डिब्युलर आहे. कोणकोणते? ऑप्थॅल्मिक, मॅक्सिलरी, मॅन्डिब्युलर. तिघांचे नाव आहे बरं का हे. ट्रायजेमिनल म्हणजे तीन नर्व. ओके. कोणकोणते? ऑप्थॅल्मिक, मॅक्सिलरी, मॅन्डिब्युलर, लार्जेस्ट. ॲब्ड्युसन्स हे डोळ्यांची हालचाल होते है ना. आता इथं कळालं बघा तुम्हाला, डोळ्यांची हालचाल कोणामुळे होते? 3 नंबरचा, 4 नंबरचा आणि हा ॲब्ड्युसन्स 6 नंबरचा. ठीक आहे. फॅसियल आहे बघा, हिअरिंग जेनिक्युलेट, गँग्लिऑन, स्पेशल एक्सप्रेशन. ओके, हे त्यांचं काम आहे. ऑडिटरी आहे बघा, ऑडिटरी ऐकणे, हिअरिंग आणि इक्विलिब्रियम. ओके, ऐकणे आणि समतोल साधणे, त्याला आपण ऑडिटरी असं म्हणतो. वेस्टिब्युलर, कॉक्लिअर, ग्लॉसोफॅरेंजियल, टेस्ट आणि सलायवेशन, स्वॅलोइंगशी रिलेटेड आहे. पुढं ग्लॉसोफॅरेंजियल बघा, टेस्ट, सलायवेशन आणि स्वॅलोइंग, गिळणे है ना, चव समजणे, सलायवा येणे, हे त्याचं काम आहे. वॅगस आहे बघा, वॅगस जो आहे ज्याच्यामुळे सेन्सेशन होतं, ब्रीदिंग, कार्डियक, स्लोईंग, गॅस्ट्रिक, पॅनक्रियाटिक सिक्रेशन, हे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. स्पायनल ॲक्सेसरी आहे, लॅरिंगची मोमेंट, फॅरिंगची मोमेंट, नेक, शोल्डरची मोमेंट, हे सगळं स्पायनल ॲक्सेसरीमुळं होतं. हायपोग्लॉसल आहे, त्यामुळं कशाची मोमेंट होते? टंगची मोमेंट. ठीक आहे, समजतंय? चला आता पुढे एक प्रश्न आला बघा. काय प्रश्न आहे? 7th क्रॅनियल नर्व इज. ओके, आता आपल्याला 7th क्रॅनियल नर्व ओळखायचा. आता मी तुम्हाला ट्रिक न सांगतो. ओके, आपण ट्रिक काय बनवली ती? ऊ. किती वेळेस ऊ? 3 वेळेस. ऊ, टा है ना. अब्दुलकडे ऑडी असेल, समजतंय? उटा. किती झाले? 6. फॅग. ओके, मग 7वा कोणता आहे? उत्तर सांगा. 1 2 3 4 5 6 7. 7 नंबरचा कोणता आहे? एफ वरून कोणता स्टार्ट होतो? सांगा बरं. 7वा क्रॅनियल नर्व तुम्हाला लगेच समजून येईल 7वा कोणता आहे. एफ वरून, ऑप्शन मध्ये एफ वरून कोणता आहे? उठा, फॅगवा. यस, साईचं म्हणणं आहे सर फेशियल आहे. बरोबर बेटा. ओके, कारण आपण ट्रिक नुसार सांगितलं आहे ना. आठवते तुम्हाला? ऑल फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटर है ना, ट्रॉक्लियर, ट्रायजेमिनल, ॲब्ड्युसन्स आणि फेशियल. चला नेक्स्ट आहे, साईचं म्हणण्यानुसार त्याचा आन्सर हे सी जात आहे. ठीक आहे, चला. विच वन ऑफ द फॉलोइंग इज मोटार नर्व? कोणकोणते मोटर आहेत बघा, कोणकोणते मोटार आहे. मग आता आपण मोटर तुम्हाला माहिती आहे ना, पहिला आणि दुसरा कसा होता? सेन्सरी नर्व होता, बरोबर. 5 7 9 आणि 10 हे कसे होते? मिक्स होते, मिक्स टाईपचे होते, बरोबर. आणि जे उरतील ते कोणत्या प्रकारचे आहेत? मग आपण त्या ठिकाणी सांगतो जे उरतात ते कोणत्या प्रकारचे येतील? तर ते मोटार टाईपचे त्या आहे ना. आता आपल्याला मोटार टाईपचं ओळखायचं आहे. ओके, आता मग त्या ठिकाणी आपण सांगतो की स्पायनल ॲक्सेसरी आहे. ओके, चला आन्सर शोधताय का? शोधा बरं पटकन. कोणता? मिक्स टाईपचा विचारला. ओके, कोणता? मिक्स टाईपचा विचारला है ना. मग आता त्याकरता तुम्हाला त्यांचे नंबर शोधावे लागतील. शोधा बरं नंबर. स्पायनल ॲक्सेसरी किती नंबरला आहे? हा, चला. स्पायनल ॲक्सेसरी किती नंबरला आहे? 11 नंबरला. वॅगस किती नंबरला आहे? 10 नंबरला. फेशियल किती नंबरला आहे? तर त्या ठिकाणी आपण सांगतो की 7 नंबरला आहे. ठीक आहे, चला सांगा याचे नंबर सांगा एकदा आता. ऑप्टिक 2 नंबर. 2 नंबर म्हणजे सेन्सरी. ठीक आहे. ऑल फॅक्टरी 1 नंबर. ओके, ऑडी है ना, ऑडी. अब्दुलने ऑडी आणली होती. ठीक आहे. उटा, फॅग, वाह. उटा, फॅग है ना. हे किती नंबरचा येईल मग? या ठिकाणी 8 नंबरचा. ठीक आहे, हा 8 नंबरचा येतोय. चला
फॅशियल किती नंबरचा आहे, तर तो येतो 6 नंबरचा, सॉरी 7 नंबरला. किती नंबरला आहे, 7 नंबरला. ओके, याचा आन्सर काय येतं, तर 7 नंबरचा जो आहे तो फॅशियल क्रॅनियल नर्व कोणता आहे, फॅशियल. ठीक आहे, चला नेक्स्ट कंडिशन बघू आता. विच वन ऑफ द फॉलोइंग इज मोटार नर्व. खालीपैकी कोणता मोटार नर्व आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. स्पायनल आहे, ट्रायजेमिनल आहे, वॅगस आहे का फॅशियल आहे, सांगू शकता, सांगा. व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. साईने उत्तर दिलं होतं फॅशियल. ओके, सांगा बरं आता या क्वेश्चनचा आन्सर पटकन. समीक्षाचं म्हणणं आहे की सर या क्वेश्चनचा आन्सर हे सी आहे. ठीक आहे, सी म्हणजे फॅशियल. आता मोटार नर्व कोणता आहे ओळखा बरं. विच वन इज द मोटार नर्व. ओके, हा किती नंबरचा होता, 7 नंबरचा. हा किती नंबरचा आहे, 11 नंबरचा होता. ठीक आहे, हा ट्रायजेमिनल. ओके, ट्रायजेमिनल किती नंबरला होता, 5 नंबरला. ओके, 5 नंबरवाला कोणता आहे, मिक्स आहे. आठवतं, हा बी कोणता आहे, मिक्स आहे. 5 आणि 7 मिक्स आहे ना, बरोबर का. सांगा, साईचं म्हणणं आहे सर ए आहे. ओके, मला तरी वाटतं साईच्या म्हणण्यानुसार या क्वेश्चनचं उत्तर जाईल. ओके, चला बघू आपण त्याचं उत्तर काय आहे. तर यस, साईच्या म्हणण्यानुसार स्पायनल ॲक्सेसरी हे त्याचं उत्तर जात आहे. ओके, चला मिक्स नर्व ओळखा. ओके, आता तुम्ही सहज सांगू शकता मिक्स नर्व. पहिले रोमन 1 आणि 2 कोणते होते सांगा बरं, सेन्सरी प्रकारामधले होते है ना. 5, 7, 9 आणि 10, बरोबर. 5, 7, 9 आणि 10 हे मिक्स टाईपचे होते, बरोबर. ओके, व्ही आय आय, आय एक्स आणि आय एक्स असं ऑप्शन किती नंबरला आलंय बघा बरं. हे मिक्स टाईपचे, आपल्याला मिक्स टाईपचेच विचारले. मिक्स नर्व कोणते सांगा म्हटले. ओके, साईचं परत म्हणणं आहे या क्वेश्चनचा आन्सर द्या बरं आता. लेट वी विल डिस्कस. यस, अक्षयचं म्हणणं आहे सर या क्वेश्चनचा आन्सर ये जात आहे. मायाचं म्हणणं पण आहे सर या क्वेश्चनचा आन्सर हे ये होत आहे, बरोबर. समीक्षाचं म्हणणं पण आहे की सर या क्वेश्चनचा आन्सर हे ये होत आहे. क्लिअर. आता आपण व्ही आय आय, आय एक्स हे किती नंबरला आहे, तर ऑप्शन ए मध्ये. मग म्हणून या क्वेश्चनचा आन्सर हे काय होणार आहे, मिक्स नर्व हे या क्वेश्चनचा आन्सर ए, ऑप्शन ए येत आहे. क्लिअर. चला आता आपल्याला कोणता क्रॅनियल नर्व हा आयबॉलची मुवमेंट कंट्रोल करतो असा प्रश्न विचारलाय. ठीक आहे, आयबॉलची मुवमेंट कंट्रोल करणारे. आता तुमच्याकडे जर बुक असेल तर पटकन सांगा बरं, आयबॉलची मुवमेंट कंट्रोल करणारे कोणकोणते आहे. ओके, सांगा पटकन. आयबॉलची मुवमेंट लिहिणार. चला थोडक्यात आपण परत वन्स मोर आपण त्या ठिकाणी येतोय. चला बघा, मग बघितलं मोमेंट ऑफ आयबॉल. 1 नंबर आला ऑक्युलोमोटर. दुसरं काय आलं, पॅथेटिक. पॅथेटिक म्हणजे ट्रॉक्लिअर, बरं का. पॅथेटिक म्हणजे कोण, ट्रॉक्लिअर. ऑक्युलोमोटर आणि पॅथेटिक. अजून कुठं आहे बघा, 2 तर कळाले ना तुम्हाला, ऑक्युलोमोटर आणि पॅथेटिक. चला नेक्स्ट कंडिशन. हा ॲब्ड्युसन्स कोणता आहे, ॲब्ड्युसन्स. ठीक आहे, ऑक्युलोमोटर, पॅथेटिक,
ॲब्ड्युसन्स. काय काय आहे? ऑक्युलोमोटर, पॅथेटिक आणि ॲब्ड्युसन्स. चला आता आपण बघू आता तुमचा आन्सर काय काय जातंय. सांगा आता. क्रॅनियल नर्व कोणते? आयबॉल. हा, आपण ऑक्युलोमोटर पाहिलं होतं, ॲब्ड्युसन्स पाहिलं होतं आणि पॅथेटिक पाहिलं होतं. मग ऑक्युलोमोटर, ॲब्ड्युसन्स आणि पॅथेटिक हा एक कुठं ऑप्शनमध्ये आहे का? ऑक्युलोमोटर, ॲब्ड्युसन्स, पॅथेटिक नाही पण मग आहे ना. पॅथेटिकला दुसरा शब्द काय वापरला होता आपण? ट्रॉक्लिअर. मग याचा आन्सर काय येईल सांगा बरं पटकन. याचा आन्सर येत आहे ऑप्शन डी. क्लिअर झालं? चला. ओके, प्रतीक्षाचं पण आन्सर आलंय. चला नेक्स्ट कंडिशन बघा. आता आपल्याला आता क्रॅनियल नर्व पाहिले, आता आपल्याला स्पायनल नर्व पाहिजे. स्पायनल नर्व किती? स्पायनल नर्व जे स्पायनल कॉर्ड पासून निर्माण होत त्यांना काय म्हणायचं? स्पायनल नर्व असं म्हणायचं. काय म्हणायचं? स्पायनल नर्व. अराईज म्हणजे निर्माण होणे. कोणापासून? स्पायनल कॉर्ड पासून, म्हणून त्यांना स्पायनल नर्व म्हणायचं. आता हे स्पायनल नर्व हे मिक्स टाईपचे असतात. हा, मेन सेन्सरी मोटार मिक्स आज तिकडे टाईप नाही. हा, ते क्रॅनियलचे होते. ठीक आहे, इकडे हे सगळे मिक्स टाईपचे 31 पेअर्स असतात. किती असतात? 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स. ठीक आहे, आता ते 31 जे आहेत ते कसे कसे हे आपण बघू. सर्वायकल रिजन मध्ये 8 आहेत, थोरॅसिक मध्ये 12 आहेत. समजतंय? मग 8 आणि 12 किती झाले? इथंच 20 झाले. लुंबार मध्ये 5 आहे, सॅक्रल मध्ये 5 आहे ना. मग 5 आणि 5 किती झाले? आता तुम्हाला इथं समजते बघा. हे झाले 20, हे झाले 10 आणि 20 किती झाले? 30. ओके, आणि हा अजून एक ऍड केला कॉकिक्स मधला एक, म्हणजे टोटल किती झाले? 31. मग आपल्याला स्पायनल पेअर, स्पायनल नर्व्स किती आहे? 31 आहे ना. आता इथं एक क्वेश्चन बघू आपण है ना. क्रॅनियल नर्व जर 12 आहेत, इफ क्रॅनियल नर्व्स आर 12, देन हाऊ मेनी स्पायनल नर्व्स आर देअर? सांगा किती येईल मग त्याचा आन्सर? त्याचा आन्सर येतं 31. किती येतं आन्सर त्याचं? 31. ओके, चला ऑप्शन काय येतं त्याचं? बी. क्रॅनियल नर्व 12 असतात, स्पायनल नर्व्स हे 31 असतात. ठीक आहे, चला समजलंय. पण सर्वायकल मध्ये किती? 8 आहे, थोरॅसिक मध्ये किती? 12 आहे, लुंबार म्हणजे पोटाच्या भागामध्ये किती? 5 आहे, सॅक्रल म्हणजे पोटाजवळच किती आहे? परत 5 आहे, आणि कॉकिजियल किती आहे? 1 आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण. 31 पेअर्स. ऑप्शन त्या ठिकाणी बी ऑप्शन आलंय. ठीक आहे, चला तुम्हाला डायग्राम मध्ये सांगितलंय कुठं कुठं असतं है ना. हे मानेच्या रिजन मध्ये असणारे 8, चेस्टच्या रिजन मध्ये असणारे 12, पोटाच्या रिजन मध्ये असणारे लुंबार 5, नंतर सर्वायकल आहेत, कॉकिजियल आहेत, आणि ठीक आहे सॅक्रल आणि कॉकिजियल आहेत. ठीक आहे, डायग्राम नुसार. आता स्पायनल नर्व्स कसे तयार होतात हे आपण बघू है ना. ही डायग्राम पाहिली तुम्ही, एच शेपची स्पायनल कॉर्डची डायग्राम. बरोबर, हे ग्रे कलरचं ग्रे मॅटर आहे, जे पांढऱ्या कलरचं आहे ते व्हाईट मॅटर आहे. ठीक आहे, समजलं. मग वरती जो रूट येईल त्याला म्हणायचं डॉर्सल रूट, खाली जो रूट येईल त्याला म्हणायचं व्हेंट्रल रूट. समजले? डॉर्सल रूट पासून डॉर्सल गँग्लियॉन तयार होतो. इथं डॉर्सल रामस डॉर्सलिस तयार होतो, आणि नंतर इथंच ह्या व्हेंट्रल रूट पासून सिम्पॅथॅटिक गँग्लियॉन्स तयार होतं. कोण तयार होतं? सिम्पॅथॅटिक गँग्लियॉन्स. पुढं रामस व्हेंट्रलिस असतो. ही डायग्राम त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण डायग्राम बघितली बघा. आता मग त्या ठिकाणी सांगितलं स्पायनल कॉर्ड पासून 2 हॉर्न निर्माण होतात है ना, ग्रे मॅटर पासून. कोणापासून? ग्रे मॅटर पासून डॉर्सल आणि व्हेंट्रल हॉर्न निर्माण होत है ना. हे ग्रे मॅटर आहे, वरच्या बाजूने एक हॉर्न तयार होईल शिंगासारखा भाग, त्याला डॉर्सल हॉर्न म्हणायचं. खालच्या बाजूने जो एक तयार होईल व्हेंट्रल साईडने त्याला व्हेंट्रल हॉर्न असं म्हणायचं. ठीक आहे, डॉर्सल रूट मध्ये सेन्सरी नर्व असतात, आणि व्हेंट्रल रूट मध्ये मोटार नर्व फायबर्स असतात. ठीक आहे, आता डॉर्सल रूट मध्ये कोणते असतात? सेन्सरी. सेन्सरी म्हणजे जे ब्रेनला मेसेज येतील है ना, आणि ब्रेनचा मेसेज वरती काम करतील. मग ते कोणते झाले? मोटार झाले. समजतंय? पुढं आता या ठिकाणी स्पायनल नर्व्स हे व्हर्टेब्रल कॉलम मधून बाहेर येतात, इंटर व्हर्टेब्रल फॉर्मन मधून. ठीक आहे,
चला नेक्स्ट आहे रामस डॉर्सलिस. बघा दिसतोय तुम्हाला रामस डॉर्सलिस डायग्राम मध्ये शॉर्ट ब्रँच असते. काय असते? शॉर्ट ब्रँच. स्किन आणि मसल्स मध्ये ती डॉर्सल साइडला असते. डॉर्सल साइड म्हणजे पाठीमागच्या बाजूला. ठीक आहे. रामस वेंट्रलिस आहे ही लार्जेस्ट वेंट्रल ब्रँच आहे का जी स्किन आणि मसल्स मध्ये आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. रामस कम्युनिकन्स आहे ही शॉर्ट ब्रँच आहे जी कम्युनिकेट होते सिम्पॅथेटिक गँग्लियॉन्स मध्ये सोबत. ठीक आहे. चला आता इथे एक प्रश्न आला. हा प्रश्न अगोदरचा आहे ऑलरेडी. ठीक आहे. जो साल्व्हियन डक्ट आहे तो डायोसिल आणि मेटासिल मध्ये प्रेझेंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. या स्पायनल कॉर्ड मध्ये जी डायग्राम दाखवली त्या डायग्रामला नाव द्या असं विचारलंय. ठीक आहे. मग सोपं आहे ना. हे कोणता आसन? डॉर्सल हॉर्न. हे कोणता? पांढऱ्या रंगाला दिले नाही ना, म्हणजे पांढरा रंग म्हणजे कोणता मॅटर? व्हाईट मॅटर. ठीक आहे. चला आणि हा 4 नंबर्स कोणता? तर ग्रे मॅटर. 4 नंबर्स कोणता? ग्रे मॅटर. ठीक आहे. डायग्राम बघून घ्यायची. डायग्रामवरून तुम्हाला लगेच नाव त्या ठिकाणी सापडून येईल है ना. आता या ठिकाणी बघा स्पायनल कॉर्ड showing parts label 1, 2, 3 and 4. Which label part contain neurons of autonomous nervous system? क्लिअर. काय विचारलंय? कोणत्या याच्यामध्ये ऑटोनॉमस नर्वस सिस्टमचे त्या ठिकाणी तयार होईल आहे ना. ऑटोनॉमस नर्वस सिस्टम बघा बरं का, म्हणजे पॅरासिम्पॅथॅटिक कोणापासून तयार होईल? सिम्पॅथॅटिक. ठीक आहे. दिसतंय तुम्हाला सिम्पॅथॅटिक हे कोणापासून निर्माण होत आहे? ठीक आहे. क्लिअर. सिम्पॅथॅटिक नर्व्स हे कोणापासून तयार होत आहे? ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला सांगितलंय रामस कम्युनिकन्स पासून. कोणापासून? रामस कम्युनिकन्स आहे ना, विच गिव्स शॉर्टेज ब्रँच कम्युनिकेटिंग shortest branch communicating spinal cord with sympathetic ganglions of autonomous nervous system. ठीक आहे. चला याचा आन्सर आपण बघू. चला याचा आन्सर येत आहे 4 नंबर. ठीक आहे. म्हणजे आपल्याला या पार्ट मधून आहे ना, हा पार्ट तुम्ही पाहिला होता बघा, हा पार्ट असा पुढे गेला आणि या पार्टला इथं अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार झालं 4 नंबरच्या पार्टला. आणि याला आपण नाव काय दिलं होतं? सिम्पॅथॅटिक गँग्लियॉन्स. काय नाव दिलं होतं? सिम्पॅथॅटिक गँग्लियॉन्स. ठीक आहे. चला आता ऑटोनॉमस नर्वस सिस्टम आहे इनव्हॉलंटरी ऑर्गन्स वरती ते काम करतं. इनव्हॉलंटरी म्हणजे काय? जसं की पचन आहे आपल्या कंट्रोलमध्ये आहे का? तर नाही है ना, जे स्वतःहून होऊन जातात ते. आता सिम्पॅथॅटिक नर्वस आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस असे त्यांचे कामं येतात है ना. आता या ठिकाणी बघा बरं का सिम्पॅथॅटिक नर्वस कोणाकोणाला बनायचं. ठीक आहे. जी नर्वस सिस्टम थोरॅसिक आणि लुंबार नर्व यांच्यापासून निर्माण होते तिला सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम म्हणायचं. अजून तिला थोरॅको लुंबार असं पण म्हणायचं. काय म्हणायचं? थोरॅको लुंबार असं म्हणायचं. जी सिस्टम क्रॅनियल, सॅक्रल आणि स्पायनल नर्व्स पासून तयार होते तिला पॅरासिम्पॅथॅटिक असं म्हणायचं. आणि तिचं दुसरं नाव काय येतं? क्रॅनिओ सॅक्रल असं आपण त्याला म्हणतो. ही ऍक्सलरेशनचं काम करते, म्हणजे पचन वाढवणे. ठीक आहे. इन्स्पिरेशन वाढवणे म्हणजे ऍक्सलरेटर ते स्पीड वाढवण्याचं काम करतं. त्याच सोबत ही पॅरासिम्पॅथॅटिक इनहिबिटर म्हणून काम करते. इनहिबिटर म्हणजे थांबवण्याचं काम करते. हे काय सिक्रेट करतात? हे ॲड्रिनलाइन आणि नॉर ॲड्रिनलाइन सिक्रेट करतात. काय सिक्रेट करतात? ॲड्रिनलाइन आणि नॉर ॲड्रिनलाइन नावाची 2 रसायनं सिक्रेट करतात. हे काय सिक्रेट करतं? ॲसिटिल कोलिन, की ज्यामुळे इम्पल्स हे थांबतात. ओके. काय? इम्पल्स थांबवण्याचं काम कोणाचं आहे? ॲसिटिल कोलिनचं. पॅरासिम्पॅथॅटिक काय निर्माण करतं? ॲसिटिल कोलिन. सांगा बरं मग सिम्पॅथॅटिक काय निर्माण करतं? ॲड्रिनलाइन आणि नॉर ॲड्रिनलाइन. पॅरासिम्पॅथॅटिक काय सिक्रेट करतं? ॲसिटिल कोलिन. काय सिक्रेट करतं? ॲसिटिल कोलिन. ठीक आहे. हे पोस्ट गँग्लिओनिक नर्व फायबर जे आहे तर ते ॲड्रिनर्जिक आहे, कारण ते ॲड्रिनलाइन सिक्रेट करतात. आणि हे जे गँग्लिओन्स आहेत पॅरासिम्पॅथॅटिक हे ॲसिटिल कोलिन सिक्रेट करतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? कोलिनर्जिक फायबर असं म्हणतो. ठीक आहे. यामध्ये हे सीएनएसच्या जवळ असतात. ओके. आणि हे व्हिसरल ऑर्गन्सच्या जवळ असतात. ठीक आहे. हे फिअर बघा, फिअर म्हणजे भीती, एंगर म्हणजे राग,
स्ट्रेस म्हणजे ताणतणाव, पेन म्हणजे वेदना, इमर्जन्सी म्हणून आपण ॲड्रेनालाईन हार्मोनला इमर्जन्सी हार्मोन म्हणतो. कोणता हार्मोन म्हणतो? इमर्जन्सी. इमर्जन्सी म्हणजे काय? फाईट भांडणे, फ्लाईट उड्या मारणं आहे ना. 3F हार्मोन है ना. फिअर भीती आहे. मग हृदयाची धडधड वाढते बघा, हृदयाची धडधड, म्हणून हे इमर्जन्सी हार्मोन येतं. ठीक आहे. याच्यामध्ये मोर एनर्जी लागते, याच्यामध्ये लेस एनर्जी लागते. ठीक आहे. रिलॅक्स कंडिशनमध्ये, कोणत्या कंडिशनमध्ये? रिलॅक्स कंडिशनमध्ये हे पॅरासिम्पॅथॅटिक हे काम करतं. ठीक आहे. चला, कोणत्या हार्मोनला मग 3F हार्मोन म्हणायचं? समजतंय? ॲड्रेनालाईन. बरोबर. ॲड्रेनालाईन कोणाच्या कप्प्यात आहे? या इमर्जन्सी हार्मोनच्या आहे ना. 3F. 3F म्हणजे कोण? फाईट, फ्लाईट ऑर फ्लाईट. काय काय? फ्लाईट, फ्लाईट ऑर फाईट है ना. फ्लाईट म्हणजे उड्या मारणे, फाईट म्हणजे भांडण करणे, आणि फ्लाईट म्हणजे भीती. ओके. मग त्याला आपण काय म्हणतो? इमर्जन्सी हार्मोन असं म्हणतो. ठीक आहे. पोस्ट गँग्लिओनिक फायबर्स हे शॉर्ट, प्री गँग्लिओनिक फायबर्स हे शॉर्ट असतात, आणि प्री गँग्लिओनिक फायबर्स याच्यामध्ये हे लॉंग असतात. ठीक आहे. चला, आता पॅरासिम्पॅथॅटिक नर्व्स काय काम करतं आणि सिम्पॅथॅटिक काय काम करतं? ठीक आहे. सिम्पॅथॅटिक हे वाढवण्याचं काम करतं. काय काम करतं? वाढवण्याचं. आणि हे जे आहे तर हे कमी करण्याचं काम करतं. हे कमी करतं. हा, काय करतं? कमी करतं. बघा, हार्टबीट. सिम्पॅथॅटिक काय करतं सांगा? इनक्रीज करतो. ब्लड वेसल्सला कन्स्ट्रिक्ट करतो, ज्यामुळे ब्लड प्रेशर इनक्रीज होतं. समजलं? ब्लड प्रेशर काय होतं? मग इनक्रीज होतं. प्युपिल ऑफ आईज डायलेट. ओके. प्युपिल म्हणजे हे डोळ्यामधील बुबुळ आपण त्याला म्हणतो है ना. गॅस्ट्रो इंटेस्टायनल मोमेंट पचन कमी करतं, रिटार्ड, पचन कमी करतं. ब्लॅडरला रिलॅक्स करतं. युरिनरी ब्लॅडरला काय करतं? रिलॅक्स करतं, म्हणजे युरिनेशन होऊ देत नाही. ठीक आहे. इकडे इनक्रीज, कन्स्ट्रिक्ट, इनक्रीज, डायलेट, रिटार्ड पेरिस्टाल्सिस, रिलॅक्सिस युरिनरी ब्लॅडर. त्याच्या विरुद्ध तिकडं. समजतंय? ओके. क्लिअर. चला, रिफ्लेक्स ऍक्शन बघा. क्विक अनकॉन्शियस, एखादा रिस्पॉन्स दिला होतो, एकदम अचानक दिला गेलेला रिस्पॉन्स, त्याला म्हणायचं रिफ्लेक्स ऍक्शन. ओके. काय? रिफ्लेक्स ऍक्शन. हॅमरिंग बाय हँड ॲट द साईट ऑफ मॉस्किटो. समजा इथं एक मॉस्किटो चावलं तर आपण लगेच दुसऱ्या हाताने तिथं मारा करतो आहे ना. मग हे काय आहे? रिफ्लेक्स ऍक्शन. म्हणजे त्या मॉस्किटोला दिलेला आपण काय प्रतिसाद आहे. दुसरं आहे पहा, रिफ्लेक्स ऍक्शन कंट्रोल बाय सेंट्रल नर्वस सिस्टम. स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट जो असतो रिफ्लेक्स ऍक्शनचा, त्याला आपण रिफ्लेक्स आर्क असं म्हणतो. रिफ्लेक्स आर्क म्हणजे काय? का ज्या मार्गाने है ना, पाथ म्हणजे काय? मार्गाने, ज्या मार्गाने रिफ्लेक्स ऍक्शन घडून येते किंवा घडून आणली जाते, त्याला रिफ्लेक्स आर्क असं म्हणायचं. काय म्हणायचं? रिफ्लेक्स आर्क असं म्हणायचं है ना. रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे काय? क्विक रिस्पॉन्स देणे. काय काय? क्विक रिस्पॉन्स देणे, त्याला काय म्हणायचं आपण? रिफ्लेक्स ऍक्शन, रिफ्लेक्स आर्क असं म्हणतो है ना. समजा आपण बॅगमध्ये बघा, बॅगमध्ये आपण काहीतरी ठेवलंय, आणि आपण जेव्हा बॅगमध्ये घेतो आपल्याला काहीतरी हातामध्ये निडल म्हणा, काहीतरी टोचतं, आपण लगेच काय करतो? आपला हात मागं घेतो है ना. म्हणजे काय असतं? रिफ्लेक्स ऍक्शन असते. काय असते? रिफ्लेक्स ऍक्शन. समजतंय? चला, काही डाऊट्स आहे का? एकदा सांगा. काही डाऊट्स असतील तर टाईप करा, कमेंट द्या, जेणेकरून आपण लगेच पुढला पॉईंट स्टार्ट करू. ओके. चला, द्या बरं कमेंट पटकन. काही डाऊट्स असले टाईप करा. बी नंबरचा पॉइंट नाहीये असं म्हणणं आहे का? ठीक आहे. सी नंबरचा पॉइंट एक्सप्लेन करायचा. साईचं म्हणणं आहे नो डाऊट सर, कॅरी ऑन. ओके. जो सी नंबरचा पॉइंट आहे बघा, सी नंबरचा पॉइंट काय सांगतो? रिफ्लेक्स ऍक्शन ही सेंट्रल नर्वस सिस्टम कंट्रोल करते, म्हणजे ब्रेन कंट्रोल करतो. ठीक आहे.
चला, रिफ्लेक्स आर्क कळालं. ज्या मार्गाने रिफ्लेक्स ऍक्शन घडून आणली जाते ना, तर त्या मार्गाला रिफ्लेक्स आर्क असं म्हणायचं. ठीक आहे. आर्क म्हणजे पाथ, रस्ता. आर्क म्हणजे काय? पाथ किंवा रस्ता. आर्क म्हणजे काय? पाथ किंवा रस्ता, मार्ग. ठीक आहे, समजतंय. चला नेक्स्ट, रिफ्लेक्स आर्क. आता तुम्हाला या डायग्राम मधून लगेच समजून येईल. सांगा, गरम वस्तू आहे, त्याला त्या व्यक्तीने हात लावला, लगेच हात मागे घेतला. समजलं काय झालं? याला आपण रिफ्लेक्स ऍक्शन असं म्हणतो. काय म्हणतो? रिफ्लेक्स ऍक्शन, रिफ्लेक्स आर्क असं म्हणतो. ठीक आहे. टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन बघा, ते अनकंडिशनल आहे किंवा इनबॉर्न रिफ्लेक्स ऍक्शन असतात. दे आर इनबॉर्न ऑर हेरिडिटरी. परमनंट असू शकतात किंवा नो प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस. ब्लिंकिंग विथ, आता याचे दोन टाइप्स हा, कंडिशनल आणि अनकंडिशनल. कोणकोणते? कंडिशनल आणि अनकंडिशनल. जे जन्मजात आहेत है ना, किंवा ज्याला काही मागचा प्रिव्हियस एक्सपिरियन्सची गरज नाही आहे, पूर्वीचा अनुभव असला पाहिजे किंवा नसला पाहिजे, काही अडचण नाहीये. ओके. जसं की आपल्या डोळ्यावरती उजेड पडला की आपले डोळे लगेच आपण बंद करतो है ना. शिंका येणे, खोकणे याच्यासाठी काही पूर्वीचा अनुभव लागत नाही. मग ज्या रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये अगोदरचा अनुभव लागत नाही, मागचा अनुभव नकोय किंवा मागच्या अनुभवाशिवाय घडून येतो, त्याला आपण काय म्हणतो? अनकंडिशनल रिफ्लेक्स ऍक्शन असं म्हणतो. ठीक आहे. डायग्राम मध्ये दिसते पहा. या व्यक्तीच्या डोळ्यावरती अचानक उजेड पडला की ती व्यक्ती काय करणार आहे? तर डोळे बंद करणार है ना. काही टोचलं समजा हाताला, तर ती व्यक्ती लगेच हात मागे येणार है ना. हे कोणते? याला काही मागचा अनुभव पाहिजे का? तर नाही पाहिजे. ठीक आहे. आता दुसरं आहे पहा, कंडिशनल है ना. कंडिशन मध्ये इथं प्रिव्हियस एक्सपिरियन्स पाहिजे पण, किंवा काहीतरी अगोदर शिकलेलं पाहिजे, तरच तुम्ही तो रिफ्लेक्स देऊ शकतात है ना. हे नॉन इनहेरिटेड आहे, म्हणजे ते काही अनुवंशिक पुढे जात नाही है ना. कार जर अगोदर शिकलेल्या असतील तर तुम्हाला ती कार येणार आहे, किंवा कारमध्ये बसल्यानंतर तुम्ही तो रिस्पॉन्स तसा देऊ शकता है ना. सायकल अगोदर येत असन तर तुम्ही सायकल चालू शकता. ओके. नंतर नेक्स्ट बघा, प्लेइंग आहे क्रिकेट. क्रिकेट जर अगोदर खेळलेलं असन तर तुम्हाला क्रिकेट खेळता येईल, नाही तर येईल का? नाही. ठीक आहे, समजलं. मग दोन टाईप कळाले, कोणकोणते? अनकंडिशन आणि कंडिशन. अनकंडिशन मध्ये काही मागचा अनुभव नकोय, कंडिशन मध्ये अनुभव पाहिजे. ठीक आहे. ही कार चालवणे, स्विमिंग करणे याच्याकरता. हा, आता रिसेप्टर असतात बघा. रिसेप्टर म्हणजे काही टिश्यू ऑर्गन्स असतात, तर ते स्टिम्युलसला त्या ठिकाणी इम्पल्समध्ये कन्वर्ट करतात. एक्सटेरो रिसेप्टर आहे ना, म्हणजे बॉडीच्या बाहेरच्या बाजूला. इंटेरो रिसेप्टर आहे, शरीराच्या आतमध्ये असणार आहे, इंटरनल एन्व्हायरमेंट. ठीक आहे. एक्सटर्नल एन्व्हायरमेंटला रिस्पॉन्स देणे किंवा त्यांना तसा प्रतिसाद करणे, तसं बॉडीमध्ये रिसेप्टर असतात. ठीक आहे. इंटरनल एन्व्हायरमेंटला रिस्पॉन्स देणे, तसे इंटरो रिसेप्टर असतात. ठीक आहे. आता आपण बघू मग फोनो रिसेप्टर्स आहे. हा इंटरनल आहे बरं का. फोनो रिसेप्टर कसा आहे? आता हे एक्सटेरो रिसेप्टर्स आपण बघू. फोनो रिसेप्टर, फोनो रिसेप्टर बाहेरून आवाज येतो ना, एक्सटेरो रिसेप्टर. फोनो रिसेप्टर म्हणजे काय? का ज्यांना आवाज ऐकू येतो. ठीक आहे. पुढं पहा, आपल्या शरीरामध्ये दुसरा असतो स्टॅटो रिसेप्टर्स. स्टॅटो रिसेप्टर्स कानामध्ये बरं का. कुठं आहे? कानामध्ये है ना. कोण काम करतं? सेमी सर्क्युलर कॅनल म्हणून ते काम करतं स्टॅटो रिसेप्टर. बॅलन्स आणि इक्विलिब्रियम मेंटेन करतं. हे स्टॅटो रिसेप्टर मुळे काय होतं? एखादी व्यक्ती बघा, एखादी भिंत आहे उंच, त्या भिंतीवरती चालते है ना, गवंडी भिंतीवरती चालतो बघा. मग तो बाहेरच्या बाजूला बघतो, इकडं पण खोल आहे, इकडं पण खोल आहे. मग त्याच्या बॉडीमध्ये हे स्टॅटो रिसेप्टर असतात, आणि त्याचं स्टॅटो रिसेप्टरचं कंट्रोल हे सगळं इयरमध्ये असतं. इयरमध्ये कोणते कॅनल्स असतात? सेमी सर्क्युलर कॅनल्स असतात. आणि त्या सेमी सर्क्युलर कॅनलमुळं ती व्यक्ती आपलं बॅलन्स हे त्या कशावरती? भिंतीवरती ठेवू शकतो व्यवस्थित. फोटो रिसेप्टर बघा, फोटो म्हणजे लाईट, डोळ्यामध्ये असतो तो है ना, डोळ्यामध्ये त्याचे सेंटर असतात. सेन्स व्हिजन समजतं त्याला. काय समजतं? व्हिजन म्हणजे काय? दिसणे है ना. सांगा, फोनो रिसेप्टरला काय कळतो? साऊंड. ओके. स्टॅटो रिसेप्टरला काय कळतं? बॅलन्स आणि इक्विलिब्रियम. काय कळतं? बॅलन्स आणि इक्विलिब्रियम. फोटो रिसेप्टर पाहिलं, फोटो रिसेप्टरमुळे व्हिजन है ना, दिसतं. चला, थर्मो रिसेप्टर स्किनमध्ये असतात, टेम्परेचर समजतं है ना. दोन आहे बरं का. कॅलोरी रिसेप्टर म्हणजे गरमी समजते, आणि ट्रायग्लिडो रिसेप्टर म्हणजे
ट्रिजिडो रिसेप्टर म्हणजे त्यांना थंडी पण समजते है ना, स्किनला गरम पण समजतं, थंड पण समजतं. मेकॅनो रिसेप्टर स्किनमध्ये असतं, टच, पेन, प्रेशर समजतं. काय काय मेकॅनो म्हणजे काय, तर प्रेशर समजतं, आणि ते कुठं असतं, स्किनमध्ये आहे ना, टच, पेन, प्रेशर. ओके. किमो रिसेप्टर्स आहे, किमो रिसेप्टर, गस्टॅटो रिसेप्टर आणि ऑल फॅक्टरी रिसेप्टर आहे ना. आ दोन गोष्टी ध्यानात घ्या बरं का. गस्टॅटो रिसेप्टर म्हणजे टंग, ओके, आणि ऑल फॅक्टरी रिसेप्टर म्हणजे नोज है ना. मग सांगा बरं, गस्टॅटो रिसेप्टरला काय समजन मग, जर त्याचं एक ते टंगमध्ये असतं तर टंगमध्ये असलं की त्याला टेस्ट समजते. काय समजते, टेस्ट. टेस्ट कोणती, स्वीट, सॉल्टी, सौर, बिटर है ना, उमामी, मीठ. अशा 10,000 आपल्याला किती प्रकारच्या टेस्ट समजतात मग, 10,000 टाइप ऑफ डिफरंट स्मेल्स कॅन बी ऑब्झर्व. ठीक आहे. नाउ नेक्स्ट बघा, आता ऑल फॅक्टरीला काय समजतं, स्मेल समजतो बरं का. ऑल फॅक्टरीला काय समजतं, स्मेल समजतं. किमो रिसेप्टर, ओके, काय आहे किमो रिसेप्टर. किमो रिसेप्टर समजलं का ज्यांना केमिकल समजतं, केमिकल है ना. केमिकल कसं, टेस्ट, टेस्ट समजते. गस्टॅटो रिसेप्टर म्हणजे काय, टेस्ट समजून घेणारा. ऑल फॅक्टरी रिसेप्टर म्हणजे शरीरामध्ये स्मेल समजून देणारा. इंटेरो रिसेप्टर पहा, इंटरनल बॉडी ऑर्गन्समध्ये असतात. इंटरनल बॉडी ऑर्गन्समध्ये जसं की हंगर, थर्स्ट, पेन, ऑस्मोटिक चेंजेस आहे ना. जसं की आपल्याला भूक लागली, तहान लागली, शरीरामध्ये कुठंतरी वेदना होत आहे, हे समजतं कशामुळं, इंटेरो रिसेप्टर्समुळं है ना. क्लिअर झालं. चला पुढं प्रोप्रिओ रिसेप्टर्स आहे, जॉईंट आणि मसल्स टेंडॉन्समध्ये असतं ते, आणि त्यामुळे जॉईंट्स, टेंडॉन्स है ना, मसल्स, पेन, टेन्शन हे त्या ठिकाणी समजून येतं. ठीक आहे. चला बॅरो रिसेप्टर्स आहे. बॅरो रिसेप्टर म्हणजे त्यांना प्रेशर समजतं. बारमध्ये काय मोजतो आपण, प्रेशर मोजतो. बार आहे कशाचं काय मोजतो बारमध्ये, प्रेशर. ठीक आहे. बॅरो रिसेप्टरमध्ये काय समजतं मग, प्रेशर. सांगा बरं प्रेशर कुठं समजतं, तर ब्लड प्रेशर है ना, सगळ्यात सोपं आहे ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर कुठं असतं, हार्ट आहे किंवा ज्या ब्लड वेसल्स आहे तिथं सगळं आहे ना. मग आपण हार्टमध्ये पाहिलं बघा, ॲट्रिया होतं, वेना कॅवी होतं, ॲरोटिक आर्क होतं, कॅरोटिड सायनस होतं, यांच्यामध्ये सगळं ते असतं है ना, ब्लड प्रेशर. ठीक आहे. चला आता आपण MCQs बघू. बॅरो रिसेप्टर जे सिग्नल रिसीव्ह करतात ते फक्त यामध्ये होत नाही, एक्सेप्ट, फक्त यामध्ये घडून येत नाही, एक्सेप्ट, एक्सेप्ट सांगितलं. ओके. ऑप्शन वाचून घ्या, कॅरोटिड सायनस, वेना कॅवी, ॲरोटिक आर्क आणि जॉईंट्स अँड मसल्स. ठीक आहे. हा इथं वाचा बरं. प्रॉप्रिओ रिसेप्टरमध्ये काय, प्रॉप्रिओ रिसेप्टर कोणामध्ये पाहायला मिळतो, जॉईंट आणि मसल्समध्ये है ना. क्लिअर झालं. जॉईंट आणि मसलमध्ये कोण आहे, प्रॉप्रिओ रिसेप्टर्स. आणि बॅरो रिसेप्टर कोणामध्ये असतं, वेना कॅवीमध्ये राहतं, ॲरोटिक आर्कमध्ये राहतं, कॅरोटिड सायनसमध्ये राहतं है ना. बॅरो रिसेप्टर कोणामध्ये नसतं, यांच्यामध्ये आहे, फक्त याच्यामध्ये नाही आहे. ज्याच्यामध्ये नाही आहे ते ऑप्शन ओळखा आणि उत्तर द्या. सांगा बॅरो रिसेप्टर कोणाकोणामध्ये नसतं है ना. बॅरो रिसेप्टरला काय समजतं, प्रेशर, बरोबर का. बॅरो रिसेप्टरला काय समजतं, प्रेशर. आणि प्रेशर बॉडीमध्ये कोणाकोणाला समजतं, हार्ट आणि ब्लड वेसल्स. कोणाकोणाला, हार्ट आणि ब्लड वेसल्सला. ठीक आहे, हार्ट आणि ब्लड वेसल्सला. मग सांगा बरं कोणामध्ये नाही आहे, हे कॅरोटिड सायनस, वेना कॅवी, ॲरोटिक आर्क हे हार्ट आणि ब्लड वेसलचे पार्ट आहे. मग कोण नाही, फक्त त्या ठिकाणी बॅरो रिसेप्टर त्याच्यामध्ये होत नाही, की ज्याच्यामध्ये प्रोप्रिओ रिसेप्टर होत आहे ना. सांगा बरं उत्तर. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. चला कमेंट द्या पटकन. हार्ट ब्लड वेसलचा पार्ट. ओके. हा बॅरो रिसेप्टर, हा बी बॅरो रिसेप्टर, याच्यामध्ये बी बॅरो रिसेप्टर असतं. फक्त बॅरो रिसेप्टर कोणामध्ये नाही आहे, मग ते तुम्हाला सांगायचं. बॅरो रिसेप्टर कोणामध्ये नाही आहे, सांगा मग कोणामध्ये नाही आहे बॅरो रिसेप्टर. जॉईंट आणि मसल्समध्ये. कारण जॉईंट आणि मसल्समध्ये कोणतं रिसेप्टर असतं, प्रॉप्रिओ रिसेप्टर्स.
मग म्हणून आपलं उत्तर काय यायला पाहिजे, जॉईंट आणि मसल्स. ठीक आहे, काय यायला पाहिजे, जॉईंट आणि मसल्स. मग जॉईंट आणि मसल्स हे याचं उत्तर येतंय. ठीक आहे, ऑप्शन काय येतं, डी ऑप्शन. चला नेक्स्ट कंडिशन बघा. किमो रिसेप्टरचं उदाहरण कोण आहे हे तुम्ही अगदी व्यवस्थित सांगायचं. किमो रिसेप्टर, किमो रिसेप्टर है ना, किमो रिसेप्टर ज्याला केमिकलचं समजतं. केमिकल म्हणजे काय, टेस्ट आणि स्मेल समजतो. सांगा, ज्याला केमिकल आणि स्मेल समजतो. मग कोणाकोणाला केमिकल आणि स्मेलचं समजतं. हा ओके, टंग आहे बघा, टंगला टेस्ट समजतं आणि ऑल फॅक्टरी रिसेप्टर नोज मध्ये असतात, त्याला स्मेल समजतो. टेस्ट आणि स्मेल, ओके, टेस्ट आणि स्मेल जे आहे तर ते कशामध्ये असतं, तर गस्टॅटो रिसेप्टर्स आणि ऑल फॅक्टरी रिसेप्टर्स. याचा ऑप्शन येतोय सी ऑप्शन. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता आपल्याला बघायचं पार्ट्स ऑफ ह्युमन आईज. काय बघायचं, पार्ट्स ऑफ द ह्युमन आईज. मग पार्ट्स ऑफ द ह्युमन आईज कोणकोणते आहेत, तर या ठिकाणी आपण सांगतो की ह्युमन आईजचे त्या ठिकाणी 3 पार्ट येतात. ठीक आहे, ह्युमन आईज. ह्युमन आईज हा सेन्सरी ऑर्गन आहे. कसा ऑर्गन आहे, सेन्सरी ऑर्गन आहे. ऑर्बिट ऑफ स्कल मध्ये सापडतो. कुठं सापडतो, ऑर्बिट ऑफ स्कल मध्ये. आयबॉल्स हे स्पेरिकल असतात, राउंडेड शेपचे असतात. आयबॉल्स मध्ये आयलिड असतं आणि लॅक्रिमल ग्लँड्स असतात, ज्या डोळ्यांना कायम ओलं ठेवतात. ठीक आहे, आयबॉल्स मध्ये 6 सेट असतात मसलचे. किती सेट्स असतात, 6 सेट्स मसलचे. ओके, आयबॉलची जी भिंत आहे तर ती 3 लेअर पासून बनलेली आहे, स्क्लेरा, कोरॉइड आणि रेटिना. है ना, डोळ्याची भिंत किती किती वॉल पासून बनलेली आहे, तर 3 लेअर पासून. स्क्लेरा आहे, कोरॉइड आहे आणि रेटिना आहे. स्क्लेरा आउटर मोस्ट लेअर आहे, कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेला असतो, कोलेजन फायबर पासून. है ना, आउटर मोस्ट लेअरला काय म्हणायचं, स्क्लेरा. कनेक्टिव्ह टिश्यू पासून तो बनला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मसल्स असतात आयबॉल्सला. ठीक आहे, अँटेरियर थिक पार्ट असन त्याला म्हणायचं कॉर्निया. काय म्हणायचं, कॉर्निया. ठीक आहे, हा सगळ्यात बाहेरचा लेअर असतो बघा आईचा, मग याला काय म्हणायचं, स्क्लेरा. काय म्हणायचं, स्क्लेरा. इथं एक थिक पार्ट आहे. कसा पार्ट आहे, थिक आणि ट्रान्सपरंट पार्ट आहे बरं का. कसा, थिक आणि ट्रान्सपरंट पार्ट, त्याला म्हणायचं कॉर्निया. काय म्हणायचं, कॉर्निया. याच्यावरती एक मेम्ब्रेन असन, पडदा, त्याला म्हणायचं कंजेक्टिव्हा. काय म्हणायचं, कंजेक्टिव्हा. ठीक आहे, स्लाइटली बल्ज आउट, थोडासा तो बल्ज होतो. ठीक आहे, स्क्लेरा आहे. हा स्क्लेरावरती ब्लड वेसल्स येतात. फक्त हे स्क्लेरा जे आहेत, स्क्लेरामध्ये ब्लड वेसल्स असतं आणि कॉर्नियामध्ये ब्लड वेसल्स नाही आहे. ठीक आहे, डिवाइड ऑफ देम म्हणजे काय, ब्लड वेसल्स नाही आहे. लॅक्रिमल ग्लँड्सने त्याला त्या ठिकाणी कायम नरिश केलं जातं, ओलसर ठेवलं जातं. ठीक आहे, कॉर्नियाने मी काय कोण ओलं करतं, लॅक्रिमल सिक्रेशन किंवा ह्युमर. ठीक आहे, एक्सपोज पार्ट जो असतो तो मेम्ब्रेनने कव्हर केला आहे. मेम्ब्रेनला काय म्हणायचं, कंजेक्टिव्हा म्हणायचं. ठीक आहे, डायग्राम कळाली. सगळ्यात बाहेरचा लेअर कोणता, स्क्लेरा. त्याचा एक्सपोज पार्ट कोणता, कॉर्निया. त्याच्यावरचा पडदा कोणता, कंजेक्टिव्हा. ठीक आहे, आता कंजेक्टिव्हाचं काय काम पहा बरं का. काय काम आहे, प्रोटेक्शन आणि लुब्रिकेशन. काय काम आहे, प्रोटेक्शन आणि लुब्रिकेशन. ठीक आहे, कळालं. कंजेक्टिव्हाचं काय काम आहे, प्रोटेक्शन आणि लुब्रिकेशन. पुढं कोरॉइड है ना, मिडल वॅस्क्युलर पार्ट पिगमेंटेड असतो. आपल्या डोळ्यांचा रंग याच्यामुळेच आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा, या ठिकाणी याचे तीन लेयर्स पडतात है ना. कोणकोणते, कोरॉइड प्रॉपर आहे, सिलेरी बॉडी इन इरिस आहे. कोण आहे, कोरॉइड प्रॉपर आहे, सिलेरी बॉडी इन इरिस आहे. ठीक आहे, आता हे जो स्क्लेरा होता है ना, स्क्लेराच्या लगेच खाली असणारा लेअर कोणता असतो, तो कोरॉइड प्रॉपर. हा पिगमेंटेड आहे. याचं काम जे असतं
तर ऑक्सिजन आणि रेटिनाचा त्या ठिकाणी ब्लड वेसल्स असतात त्याच्यामध्ये आहे ना, म्हणून ते ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंटचा सप्लाय त्याला त्या ठिकाणी करतात. सिलेरी बॉडी आहे, रिंग सारखं स्ट्रक्चर असतं, ॲक्युअस ह्युमर असतो त्या ठिकाणी, आणि सस्पेन्सरी लिगामेंट असतं. काय असतं? सस्पेन्सरी लिगामेंट्स. सस्पेन्सरी लिगामेंटचं काय काम पहा बरं का. होल्ड द लेन्स ॲट द प्रॉपर प्लेस. लेन्सला होल्ड करायचं प्रॉपर प्लेसला, हे कोणाचं काम आहे? सस्पेन्सरी लिगामेंट्स. इरिस आहे पहा, इरिस हा कलर पार्टिशन आहे. इरिस काय आहे? कलर पार्टिशन आहे. स्क्लेरा आणि कॉर्नियाच्या जंक्शनला असतो. कशाच्या? स्क्लेरा आणि कॉर्नियाच्या जंक्शनला तो इरिस नावाचा कलर पार्ट असतो. आणि प्रत्येकाच्या डोळ्यांचा रंग हा इरिसवरती डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहे? इरिसवरती. ठीक आहे, क्लिअर. आता हे जे इरिस आहे ना, या इरिसच्या आतमध्ये एक अपर्चर असतं. काय असतं? इरिसच्या आतमध्ये एक अपर्चर असतं, त्याला आपण प्युपिल म्हणतो. काय म्हणतो? प्युपिल. ठीक आहे, काळं एक छिद्र असतं आपल्या डोळ्यामध्ये, त्याला काय म्हणायचं? प्युपिल म्हणायचं. आणि मोमेंट ऑफ प्युपिल रेग्युलेट बाय द मसल फायबर्स ऑफ इरिस. इरिसच्या ज्या मसल्स असतात तर त्या प्युपिल आहे ना. आज जर समजा आपण एखादी वस्तू जर जवळ पाहिजे असेल तर ते जे ब्लॅक होल असतं तर त्याचं साईज मोठी होते, आणि तीच वस्तू जर दूर केली तर त्याची साईज काय होते? छोटी छोटी होते है ना. छोटी छोटी का बरं होते? ते त्यामुळं ते फोकस करतं. ठीक आहे. पुढं लेन्स आहे, ट्रान्सपरंट इलॅस्टिक स्ट्रक्चर असतं, यामध्ये ॲक्युअस चेंबर असतं, त्या ठिकाणी विट्रस ह्युमरने ते भरलेलं असतं. आणि ते काय काम करतं? लेन्सचा जो शेप असतो तर त्या ठिकाणी लेन्स आणि त्याची पोझिशन ही त्या ठिकाणी मेंटेन करण्याचं काम त्या ठिकाणी होतं. ठीक आहे, चला आपण बघू. आता लेन्स आहे, ट्रान्सपरंट आहे, इलॅस्टिक बाय कॉन्व्हेक्स स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, सस्पेन्सरी लिगामेंट्समुळं ते पकडून ठेवलेलं असतं. सस्पेन्सरी लिगामेंट जे आहे आयबॉल आणि ॲक्युअस चेंबर आहे ना, यांना पकडून ठेवतं, आणि त्याच्यामध्ये एक वॉटरी फ्लुइड भरलेलं असतं, त्याला ह्युमरस म्हणायचं. काय म्हणायचं? ह्युमरस. पुढं ह्युमरचं काय काम बघा. इट मेंटेन शेप ऑफ द आयबॉल्स. इट मेंटेन प्रेशर फॉर किपिंग द लेन्स इन पोझिशन. रेटिना आहे, इनर मोस्ट डेलिकेट पार्ट असतो, सेन्सिटिव्ह पार्ट आहे, आणि त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण रेटिना म्हणतो. रेटिनामध्ये दोन प्रकारच्या सेल्स असतात, रॉड सेल आणि कोन सेल्स. कोणकोणत्या सेल्स सांगा बरं? रॉड सेल आणि कोन सेल्स. मिडल लेअर जो असतो त्याच्यामध्ये बायपोलर नर्व सेल्स असतात, इनर लेअरमध्ये गँग्लिओनिक सेल्स असतात. ठीक आहे, आणि हे जे सगळ्या सेल्स आहे, रेटिना हा लाईट सेन्सिटिव्ह पार्ट आहे. रेटिना कसा आहे? लाईट सेन्सिटिव्ह पार्ट. समजतंय? चला पुढं ब्लाइंड स्पॉट असतो, त्या ठिकाणी ब्लाइंड स्पॉट हे डायगोनली स्ट्रक्चर असतं, ऑप्टिक नर्व फायबर्स त्या ठिकाणी असतात. यामध्ये ब्लाइंड स्पॉटमध्ये त्या ब्लाइंड स्पॉटला लॅटरल एक पार्ट असतो त्याच्या शेजारी असणारा, त्याला आपण मॅक्युला लुटिया किंवा येलो एरिया असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, डायग्राममध्ये आपण एकदा बघू. ओके, चला आउटर पार्ट कोणता? स्क्लेरा. ठीक आहे, नंतर कोणता? कोराइड, नंतर कोणता? रेटिना नावाचा पार्ट. ठीक आहे, मग या स्क्लेरामध्ये कोण येईन? स्क्लेरामध्ये येईन कॉर्निया. कॉर्नियाच्या वरती कोण येईन? कंजेक्टिव्हा. कोण येईन? कंजेक्टिव्हा. ठीक आहे, कंजेक्टिव्हाच्या नंतर आपण पाहतो कोराइड. कोराइडमध्ये तीन पार्ट येतात. कोणकोणते? त्यामध्ये येतं कोराइड प्रॉपर, सिलेरी बॉडी आणि इरिस. इरिस म्हणजे कसा पार्ट असतो? कलर पार्ट. कसा पार्ट असतो? कलर पार्ट. ठीक आहे, नंतर यानंतर नेक्स्ट आपण बघतो आतमध्ये असतो रेटिना नावाचा पार्ट. कोणता पार्ट असतो? रेटिना. रेटिना हा इनर मोस्ट पार्ट आहे. रेटिना कसा पार्ट आहे? इनर मोस्ट पार्ट है ना, डोळ्यातील आतील भागाला काय म्हणायचं? पण तो लाईट सेन्सिटिव्ह असतो. मग त्याच्यामध्ये सेल्स असतात है ना. कोणकोणते सेल्स असतात? फोटो सेन्सिटिव्ह कोन सेल्स आणि रॉड सेल्स. नंतर बायपोलार नर्व सेल्स आणि ऑप्टिक नर्व नावाच्या सेल्स असतात है ना. आता या ठिकाणी बघा तुम्ही, या ठिकाणी एक पार्ट दिसतोय तुम्हाला है ना, याला ब्लाइंड स्पॉट म्हणायचं. काय म्हणायचं? ब्लाइंड स्पॉट. ब्लाइंड स्पॉट का म्हणायचं? की जिथं ऑप्टिक नर्व्स नाहीये मग त्याला आपण काय म्हणू? ब्लाइंड स्पॉट असं म्हणू. ठीक आहे, मग ब्लाइंड स्पॉटच्या वरती लॅटरल साईडला आहे ना, वरती आणि खाली, मग या ठिकाणी तुम्हाला एक येल्लो रिजन दिसन. कोणता रिजन दिसन? येल्लो रिजन. येल्लो रिजनला काय म्हणतो आपण? मॅक्युला लुटिया असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, चला डायग्राम क्लिअर झाली? काही डाऊट्स? चला आता डोळ्यामध्ये असणारे दोन सेल्स आहे. एक कोणती? रॉड सेल है ना. रॉड सेलची संख्या जास्त असते, ती डिम लाईट मध्ये काम करतात. कधी काम करतात? डिम लाईट मध्ये है ना. नंतर
ते ब्लॅक अँड व्हाईट विजन म्हणजे रात्रीची विजन आपण त्याला म्हणतो आहे ना. कोण सेलची संख्या कमी असते ते डे लाईटमध्ये आपल्याला दिसतं कोणत्या सेलमुळं, कोण सेल्समुळं, समजलं. त्याच्यामुळं व्हिजन तयार होते आणि व्हिजन तयार झाली की अजून आपल्याला कलर दिसतात. ओके, आपण दिवसा कलर बघू शकतो. ठीक आहे. पुढं रॉड सेल्स या येल्लो स्पॉटमध्ये ॲबसेंट आहे. या येल्लो स्पॉटमध्ये डेन्स असतात. यामुळं रॉड सेल जर कमी असल्या तर आजार होतो नाईट ब्लाइंडनेस. नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रात आंधळेपणा. माहिती तुम्हाला, रात आंधळेपणा, रात आंधळेपणा. ठीक आहे. या रॉड सेलमध्ये रोडोप्सिन नावाचं रसायन राहतं, पिगमेंट. तो रोडोप्सिन जो आहे बघा, या रोडोप्सिन हा रॉड सेलमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. ठीक आहे. दुसरं कोन सेल्स आहे, याच्यामुळं कलर ब्लाइंडनेस होत आहे ना. कोन सेल जर मध्ये काही अडचणी आल्या तर ती व्यक्ती कलर ओळखू शकत नाही. मग म्हणून आजार काय म्हणायचा, कलर आंधळेपणा आहे ना. ती रात आंधळेपणा आणि हे कलर आंधळेपणा, रंग आंधळेपणा, रंग ओळखत नाही त्या व्यक्तींना. यामध्ये जे रसायन राहतं त्याला आपण म्हणतो आयोडोप्सिन. काय म्हणतो त्याला आपण, आयोडोप्सिन नावाचं त्यामध्ये पिगमेंट आपल्याला बघायला मिळतं. मेकॅनिझम आहे व्हिजनचं. ठीक आहे. कंजेक्टिव्हा मधून लाईट हा कॉर्नियाला जाईन, कॉर्नियामधून प्युपिलला जाईन, प्युपिलमधून तो रेटिनाला जाईन, है ना. सांगा कसा लाईट पडला वस्तूवरचा लाईट कंजेक्टिव्हामध्ये येईन, कंजेक्टिव्हामधून कॉर्नियामध्ये, कॉर्नियामधून प्युपिलमध्ये, प्युपिलमधून लेन्सवरती जाईन, लेन्स त्याला फोकस करीन, रेटिनाला देईन आणि रेटिना त्या ठिकाणी इमेज तयार करीन, चित्र तयार करीन. ठीक आहे. जो सेरेब्रम ब्रेनचा जो भाग आहे का, जो त्या ठिकाणी काय तयार करतो, इमेज तयार करतो आहे ना. तो ब्रेनचा जो भाग असतो तो त्या ठिकाणी ती इमेज ॲनालाइज करतो. ओके, काय करतो, इमेज ॲनालाइज करतो. इमेज ॲनालाइज झाली की त्या ठिकाणी आपल्याला इमेज कशाची होती हे त्या ठिकाणी समजून येतं. ठीक आहे. सेल्स टिश्यू रिस्पॉन्सिबल फॉर परसेप्शन ऑफ इमेज इज. सांगा कोणकोणत्या सेल ज्या आहेत तर त्या इमेज परसेप्शनसाठी मदत करतात. सांगा उत्तर आता. सेल्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर परसेप्शन ऑफ इमेज आर. कोणकोणत्या मग, रॉड सेल आणि कोन सेल्स. रॉड सेल कधी नाईट व्हिजन, कोन सेल कधी डे व्हिजन. समजलं. सांगा नाईट व्हिजन कोणामुळे येते सांगा बरं. नाईट व्हिजन रॉड सेलमुळं. कोणामुळे येते, रॉड सेलमुळं. आणि कोन सेलमुळं कोणते व्हिजन येते सांगा बरं, कमेंट द्या बरं. सांगा कोन सेलमुळं कोणते व्हिजन येते. यस, रॉड सेलमुळं नाईट व्हिजन, तर कोन सेलमुळं कोणती व्हिजन. कमेंट द्या पटकन. कमेंट्स आर वेलकम. सांगताय रॉड सेलमुळे जर नाईट विजन तर कोन सेलमुळे कोणती विजन, डे विजन. ओके, कोणती विजन, डे विजन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रोटेक्शन अँड लुब्रिकेशन ऑफ एक्सपोज पार्ट ऑफ स्क्लेरा अँड एंटायर कॉर्निया इज ड्यू टू ट्रान्सपरंट मेम्ब्रेन कव्हरिंग इज कॉल्ड ॲज. क्लिअर झालं, सांगता येईल. अशा पार्टचं नाव विचारलं स्क्लेराच्या, है ना, कशाच्या, स्क्लेराचा असा पार्ट सांगा का जो कॉर्नियाच्या वरती तो पडदा प्रेझेंट आहे, कॉर्नियाच्या वरचा पडदा. ओके, कॉर्नियाच्या वरच्या पडद्याला काय म्हणायचं मग, कंजेक्टिव्हा म्हणायचं. आणि कंजेक्टिव्हाचं काय काम आहे, प्रोटेक्शन अँड लुब्रिकेशन. काय काम आहे, प्रोटेक्शन अँड लुब्रिकेशन. चला तुम्हाला थोडक्यात मी त्या ठिकाणी पॉइंटवरती नेऊन सांगतो. चला, है ना, आपण इथं कंजेक्टिव्हा पाहिलं. कंजेक्टिव्हाचं काय काम होतं वाचा, प्रोटेक्शन अँड लुब्रिकेशन ऑफ द कॉर्निया. काय काम होतं,
प्रोटेक्शन अँड लुब्रिकेशन ऑफ दी कॉर्निया. इथं प्रश्न काय विचारला होता तुम्हाला की कोणता लेअर है ना, काय प्रश्न विचारला होता की कोणता लेअर, विच लेअर की जो प्रोटेक्शन आणि लुब्रिकेशनचं काम करतो कॉर्नियाचं. काय नाव होतं त्याचं मग, कंजेक्टिव्हा. काय नाव होतं, कंजेक्टिव्हा. चला मॅच द पेअर्स आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं सस्पेन्सरी लिगामेंटचं काय काम आहे, कंजेक्टिव्हाचं काय काम आहे, गँग्लिओनिक लेअरचं काय काम आहे, विट्रियस ह्युमरचं काय काम आहे. ठीक आहे. चला आता या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिले बघा. सांगता येतील, आत्ताच पाहिलं. काय काम करतो सांगा बरं, कंजेक्टिव्हा कॉर्नियाला लुब्रिकेट करतो है ना. काय काम करतो, कॉर्नियाला लुब्रिकेट करतो. नंतर सस्पेन्सरी लिगामेंट्स काय करतात, सस्पेन्सरी लिगामेंट्स त्या ठिकाणी आपण सांगतो की त्या लेन्सला पकडून ठेवतात. ठीक आहे. रेटिनाचं गँग्लिओनिक लेअर काय काम करतं, ठीक आहे. विट्रियस जे आहे सांगा मग, विट्रियस काय काम करतं, विट्रियस ह्युमर आयबॉलचा शेप मेंटेन करतं. म्हणजे 4 बरोबर सी येत आहे. काय बरोबर, 4 बरोबर सी येत आहे. आणि असं ऑप्शन कुठं आहे की ज्यामध्ये 1 बरोबर डी आहे आणि 2 बरोबर ए आहे, तर त्याचा आन्सर काय येतं आपल्याला या ठिकाणी, ऑप्शन ए. ठीक आहे. काय येतं त्याचा आन्सर, ऑप्शन ए. ऑप्शन साई ऑप्शन काय येईल याचं, तर साईने सांगितलंय की एकचं ऑप्शन हे 1 बरोबर डी. ठीक आहे, बरोबर आहे. 1 बरोबर डी. 2 बरोबर काय मग, 1 बरोबर डी. बरोबर, 1 बरोबर डी. 2 बरोबर काय, 2 बरोबर ए. 3 बरोबर बी आणि 4 बरोबर सी. क्लिअर झालं. आपण त्या ठिकाणी ते ऑप्शन त्या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे. चला आता ह्युमन इयर आहे. काय आहे, ह्युमन इयर. ह्युमन इयर आपण ह्युमन इयर बघितलं है ना. आता इथे एक मेन पॉईंट ध्यानात घ्या बरं का. ह्युमन इयर हा एक सेन्सरी ऑर्गन आहे आणि तो काय काम करतो, त्या ठिकाणी स्टॅटो अकॉस्टिक ऑर्गन आहे. काय काम करतो, स्टॅटो अकॉस्टिक ऑर्गन. ठीक आहे. स्टॅटो अकॉस्टिक म्हणजे काय, तर बॉडीचं बॅलन्स ठेवणे आणि ऐकायला पण येणे म्हणजे स्टॅटो अकॉस्टिक होय. काय काय, ऐकणे पण है ना, ऐकणे पण आणि बॉडी बॅलन्स मेंटेन ठेवणे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, स्टॅटो अकॉस्टिक असं म्हणतो. इयर जो आहे, इयर आपण 3 पार्टमध्ये डिव्हाइड केला. एक्सटर्नल इयर, मिडल इयर, इनर इयर. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण डायग्राम मध्ये बघतो बघा, एक्सटर्नल इयरच आपण पाहिलाय. हेलिक्स दिसतं है ना, लार्ज राउंडेड स्ट्रक्चर हेलिक्स. ठीक आहे. नंतर त्यामध्ये डिप्रेशन दिसतात, त्याला आपण म्हणतो कॉन्चा. काय म्हणतो, कोंका. ठीक आहे. पुढं पिन्ना आणि लास्टला जिथे इयर रिंग्स असते त्याला काय म्हणायचं, लोब्स म्हणायचं आहे ना. लोब्स हे फ्लेक्सिबल असतात, प्लायबल. ठीक आहे. एक्सटर्नल इयरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते डायग्राममध्ये तुम्हाला सांगितलं. क्लिअर. एक्सटर्नल इयर आहे, ऑडिटरी कॅनल आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेन त्याच्यामध्ये येतं. ऑडिटरी कॅनल्स हे त्या ठिकाणी कॅनल सारखे का दिले, कारण त्यांनी साऊंड वेव्स कलेक्ट कराव्या म्हणून दिले. ओके, काय साऊंड वेव्स कलेक्ट कराव्या म्हणून त्यांनी दिले. मग ते टिम्पॅनिक मेम्ब्रेन त्या ठिकाणी पडदा आपण कानाचं म्हणतो तो त्या ठिकाणी असतो. हा पिन्ना काय करतो, साऊंड वेव्स कलेक्ट करतो. ऑडिटरी कॅनलमध्ये पाठवतो सर्क्युलर ट्यूबच्या मदतीने. तिथं व्हेरी फाईन हेअर्स असतात. ते हेअर्स त्या ठिकाणी वॅक्स हेअर्स असतात. अजून वॅक्स सिक्रेट करणाऱ्या ग्लँड्स असतात आणि यांचं मिळून ऑडिटरी कॅनल तयार होतं. काय तयार होतं, ऑडिटरी कॅनल तयार होतं है ना. हेअर्स आणि वॅक्स सिक्रेट करणाऱ्या ग्लँड्स यांचं मिळून ऑडिटरी कॅनल तयार होतं. टिम्पॅनिक मेम्ब्रेन हे कनेक्टिव्ह टिश्यूज त्याच्यावरती लेअर असतं. ठीक आहे. डायग्राम तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मिडल इयर आहे. मिडल इयरमध्ये एक बोन असतं, त्याला आपण म्हणतो इयर ऑसिकल. इयर ऑसिकल नावाचं बोन हे 3 बोन्स पासून बनलंय है ना. इयर ऑसिकल नावाचं बोन्स मिडल इयर कोणापासून बनलंय, त्या बोनचं नाव काय, इयर ऑसिकल. इयर ऑसिकलमध्ये 3 बोन्स येतात. कोणकोणते, मॅलियस, इनकस, स्टेपस. काय मॅलियस, इनकस, स्टेपस. मॅलियसचा शेप हॅमर सारखा असतो, इनकसचा शेप ॲनव्हिल सारखा असतो आणि स्टेपसचा शेप हा स्टरअप सारखा असतो. ठीक आहे.
आणि हे स्टेपस जे आहे ना, तर हे मानवी ह्युमन बॉडीमधलं सगळ्यात स्मॉलेस्ट बोन आहे. कसं बोन आहे? सगळ्यात स्मॉलेस्ट बोन. ठीक आहे. आता या ठिकाणी पुढं युस्टाचियन ट्यूब असते मिडल इयरमध्ये प्रेझेंट आहे ना, युस्टाचियन ट्यूब्स. युस्टाचियन ट्यूबचं काय काम आहे, तर ती मिडल इयरला फॅरिंग्सच्या कॅव्हिटीशी जोडते. फॅरिंग्स, फॅरिंग्स घसा. ओके. काय काम आहे युस्टाचियन ट्यूबचं समजलं का? युस्टाचियन ट्यूब काय काम करते? ही कॅव्हिटी फॅरिंग्सच्या कॅव्हिटीशी जोडते. ठीक आहे. अजून काय काम करते? इक्वलाइज करते एअर प्रेशर टिम्पॅनिक मेम्ब्रेनच्या साईडला. चला, इनर मेम्ब्रेन आहे, इनर इयर आहे. इनर इयर जे आहे, इनर इयरचे 2 पार्ट येतात. लॅब्रियंथ अँड वेस्टिबल नावाचा ॲपरेटस. कोणता? लॅब्रियंथ आणि वेस्टिबल नावाचा ॲपरेटस. लॅब्रियंथ 2 पार्टमध्ये डिवाइड होतो, लॅब्रियंथ आणि मेम्ब्रेनस लॅब्रियंथ. बोनी आणि मेम्ब्रेनस. बोनी लॅब्रियंथमध्ये वेगवेगळे चॅनल्स असतात आणि त्याच्यामध्ये एक लिक्विड भरलेलं असतं, त्याला आपण म्हणतो पेरिलिम्ब. काय म्हणतो त्याला आपण? पेरिलिम्ब. ठीक आहे. मग बोनी लॅब्रियंथमध्ये जे मेम्ब्रेन असतं ते एंडोलिम्फने भरलेलं आहे. ओके. यामध्ये बोनी लॅब्रियंथमध्ये वेगवेगळे चॅनल्स असतात. त्या चॅनलमध्ये जे चॅनल्स असतात तर ते चॅनल्स भरलेले आहे पेरिलिम्फने. बोनी लॅब्रियंथमध्ये मेम्ब्रेन येतात, ते मेम्ब्रेन हे एंडोलिम्फने भरले जातात. त्यानंतर लॅब्रियंथ आहे ना, ज्यामध्ये कॉईल पार्ट असतो त्याला आपण म्हणतो कॉक्लिया. काय म्हणतो त्याला आपण? कॉक्लिया. कॉक्लियामध्ये 3 चेंबर्स येतात, रेसनर्स मेम्ब्रेन्स. मग ते सेपरेट केले बघा, रेसनर मेम्ब्रेन्स आणि बॅसिलार मेम्ब्रेन्सच्या मदतीने. जो वरचा चेंबर असेल वेस्टिबलच्या बाजूला त्याला म्हणायचं स्कॅला वेस्टिबल्स. जो खाली असणारा चेंबर आहे त्याला म्हणायचं स्कॅला टिम्पॅनी. आणि जो मधोमध जो चेंबर येईल तर तो त्या ठिकाणी पेरिलिम्फने भरलेला असेल. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दाखवली बघा. 2 पडदे बघा, आहे ना. किती पडदे? 2. वरती जो पडदा आहे त्याला म्हणायचं रेसनर मेम्ब्रेन्स आणि खालच्या बाजूला जो पडदा आहे त्याला म्हणायचं बेसिलार मेम्ब्रेन्स. ठीक आहे. दिसतंय? मग इथं वरती वेस्टिबल नावाचा पार्ट असतो. वेस्टिबलच्या बाजून जे असन त्याला म्हणायचं स्कॅला वेस्टिबली आणि जे मधोमध चेंबर त्याला म्हणायचं स्कॅला मीडिया आणि जो खालच्या बाजूला जो चेंबर आहे त्याला म्हणायचं स्कॅला टिम्पॅनिक, की जो टिम्पॅनिक बाजूला असेल. ठीक आहे. क्लिअर झालं? आता या डायग्राममध्ये आपल्याला ऑप्शन सांगितलेले आहे की 1 नंबरचं चेंबर कोणतं आहे ना, 2 नंबर कोणतं आणि 3 नंबर कोणतं आहे ना. मग 1 नंबरमध्ये काय येईल? स्कॅला वेस्टिबली. स्कॅला वेस्टिबली. इथं कोणतं येईल? स्कॅला मीडिया. इथं कोणतं येईल? स्कॅला टिम्पॅनी. मग असं सांगा ऑप्शन कोणतं आहे? स्कॅला वेस्टिबली कुठं आहे? स्कॅला मीडिया कुठं आहे? स्कॅला टिम्पॅनी कुठं आहे? तर माझ्या मदतीने तर असं वाटतं की ऑप्शन ए असावं. ठीक आहे. यस, ऑप्शन काय सांगताय? ऑप्शन ए. ठीक आहे. चला, तुमच्या म्हणण्यानुसार याचा आन्सर काय जात आहे? ऑप्शन ए. ठीक आहे. मिडल चेंबर हा एंडोलिम्फने भरलेला असतो. त्या ठिकाणी पी साईजचा एक पार्ट असतो, तो बेसिलार मेम्ब्रेन आहे. ऑर्गन ऑफ कॉर्टे हा सेन्सरी इपिथेलियम आणि बेसिलरी मेम्ब्रेन्स यामध्ये तो आपल्याला बघायला मिळतो. टेक्टोरल मेम्ब्रेन हे ट्रान्सड्यूसर म्हणून काम करतं. टेक्टोरल मेम्ब्रेन काय म्हणून काम करतं? ट्रान्सड्यूसर. साऊंड व्हेरिएशन्स आणि नर्व इम्पल्स त्या ठिकाणी प्रोड्यूस करतं. ठीक आहे. क्लिअर झालं? त्या ठिकाणी सेमी सर्क्युलर कॅनल आहे. वेस्टिबल जे आहे, आता हे वेस्टिबल्स हे बॉडी बॅलन्स करण्याचं काम करतं. कशाच काम करतं? वेस्टिबल्स हे बॉडी बॅलन्स करण्याचं काम करतं. ठीक आहे. चला, कोणाला काही डाऊट्स आहे का? असतील तर सांगा. आपण या ठिकाणी आज थांबतोय. आजच्या सेशनमध्ये इथं थांबतोय आपण. चला, इन डाऊट्स कमेंट्स आर वेलकम. ओके, नो डाऊट्स. बघा, प्रॅक्टिस करायची तुम्हाला. आपण सिलेबस तर कंप्लीट करतोय है ना. पूर्ण डिटेल सिलेबस पण होणं शक्य नाही आणि सर्व MCQ पण शिकवणं शक्य नाही है ना. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढी महत्त्वाची आहे. क्लिअर? कारण आपल्याकडे आता दिवस थोडे राहिलेले. तुमच्याकडे पण भरपूर अभ्यास करायचा आहे. तुम्हाला फिजिक्सचा आहे, केमिस्ट्रीचा आहे, बायोलॉजीचा आहे, मॅथ्सचा आहे
ठीक आहे, तुम्ही प्रॅक्टिस वाढवणं गरजेचं आहे, प्रॅक्टिस करा आणि उद्या असणाऱ्या टेस्टला क्लासवरती या. ओके, तर कुणाला काही डाऊट्स नाही. ओके, थँक्यू सो मच. आपण इथं आजचं सेशन संपवतोय.